भाजपचे नेते किरीट सोमय्या बोलतायत थेट प्रक्षेपण। भाजपचे नेते किरीट सोमय्या हे कोरलाई दौरा आज त्यांचा नियोजित आहे आणि तिथे ते निघतील। आज दिवसभरात ते कोरलईला जाणार आहेत, पण त्याआधी प्रसार माध्यमांशी ते बोलतायत। शिवसैनिकांनी त्यांना असं म्हटलंय की रायगड स्टाईलने आम्ही त्यांना जर ते रायगडात आले तर उत्तर देऊ। किरीट सर, आज तुम्ही कोरले गावामध्ये जाताय, बराच विरोध होतोय, तिथले सरपंचही विरोध करताय, पण तुम्ही जाण्यावर ठाम आहात, काय म्हणाल? महाराष्ट्राच्या जनतेला वास्तविकता काय आहे हे समजून घ्यायचं आहे। आता असं आहे की स्वाभाविक आहे, ज्यांचं वेस्टेड इंटरेस्ट असतो, ज्या सरपंचांनी मे 2019 मध्ये ग्रामपंचायतच्या सभेत जानेवारी 2019 मध्ये माननीय रश्मी वहिनी म्हणजे उद्धव ठाकरे परिवाराने अर्ज केला की मी 30 एप्रिल 2014 ला जे एग्रीमेंट रजिस्टर्ड केलं, अन्वय नाईक कडून जमीन घेतली, त्या जमिनीवरील सगळ्या गोष्टी एग्रीमेंट मध्ये लिहिल्या आहे की ताड माड विहीर ट्यूबवेल घर हे सगळं माझं आहे। एग्रीमेंट मध्ये घराचे काही पेपर्स आहेत, तर हे जमीन तर माझ्या नावावर ट्रान्सफर झाली असं जानेवारी 2019 मध्ये रश्मी ठाकरे यांनी लिहिलं, पण आता घर माझ्या नावाने करा। परत सांगतो, जानेवारी 2019 मध्ये ठाकरे परिवाराने ग्रामपंचायतला पत्र दिलं ही घरं माझ्या नावाने करा। मे 2019 मध्ये ग्रामपंचायतच्या सभेत मान्यवर हेच सरपंच त्याच्या अध्यक्षस्थानी होते, त्यांनी प्रस्ताव पारित केला की ही सगळी घरं रश्मी उद्धव ठाकरे मनीषा रवींद्र वायकरच्या नावाने करावी। प्रस्ताव मंजूर झाला। जून 2019 मध्ये ही घरं त्यांच्या नावाने प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये करण्यात आली। 11 नोव्हेंबर 2020 ला ज्यावेळी किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक उद्धव ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध, आर्थिक संबंध, व्यावसायिक संबंध, व्यक्तिगत संबंध ही गोष्ट बाहेर आणली, 12 नोव्हेंबर 2020 ला माननीय ठाकरे परिवार, माननीय वायकर परिवार यांचा बँक अकाउंट मधून आरटीजीएस नी सगळे टॅक्सेस ग्रामपंचायतच्या खात्यात ट्रान्सफर झाले। ग्रामपंचायतनी पावत्या दिल्या। 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2019 पर्यंत 6 वर्षाचा पावत्या कैलासवासी अन्वय नाईकच्या नावाने दिला। अन्वय नाईकचा मृत्यू 2018 मध्ये झालं आणि 2019, 20, 21चा पावत्या रश्मी वहिनीच्या नावाने देण्यात आला। त्यानंतर आम्ही ज्या तक्रारी केल्या की जर 19 बंगलो उद्धव ठाकरे परिवाराचे आहे, वायकर परिवाराचे आहेत, तर त्याचे जे 5,18,00,000 प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन मध्ये व्हॅल्युएशन दाखवण्यात आलंय, ते त्यांनी इन्कम टॅक्स मध्ये का दाखवलं नाहीये? त्यांनी जे निवडणूक घोषणापत्र मे 2020 मध्ये उद्धवजींनी भरलं होतं त्यात का दाखवलं नाहीये? त्याच्यानंतर हा सगळा गदारोळ। आणखीन महत्वाची गोष्ट की मी ज्यावेळी पहिल्यांदा कोरलईमध्ये गेलो होतो 2020-21 मध्ये, तर हेच मान्यवर सरपंचांनी असाच विरोध केला होता आणि टीव्ही ना मुलाखती दिल्या होता की जर 19 घरं आहेत तर काय गैर काय आहेत? ती घरं आहे, आम्ही बघितलेली आहेत, आम्ही पावत्या वसूल करतोय, हे बांधले आता आम्ही सर्टिफिकेट दिलं आहे, तर मला काही विरोध नाही। घर आहे की नाही आहे त्याचं स्पष्टीकरण ठाकरे परिवाराने द्यायचं आहे, किरीट सोमय्यांनी नाही। महाराष्ट्राच्या जनतेला वास्तविकता समजून घ्यायची, घरं आहे की नाही आहे? नाही आहे, चोरीला गेली, वाहून गेली, केव्हा गेली?
केव्हा गेली हे महत्वाचं आहे ना. किरीट सोमय्या घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वाहून गेली, नंतर अदृश्य झाली, नंतर चोरीला गेली. महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनताचा आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यांना सत्य समजून घ्यायचं आहे. आणि 12.5 कोटी जनतेला किरीट सोमय्याकडून अपेक्षा आहे की तू आमच्या वतीने संघर्ष करतोय, आम्ही तुझा सोबत आहोत. आज कोरलाईला जाण्याचा उद्देश काय, तिथे आज तुमचं शेड्यूल काय असेल, काय पाहणी करणार आहे? आता पहिला पनवेलला आमचे कार्यकर्ते, नंतर पेणला, नंतर पेदारी, रायगड जिल्ह्यातले कार्यकर्ते, ठराविक पदाधिकारी, शक्ती प्रदर्शन नाहीये, त्यांनाही समजून घ्यायचं. कारण की गेल्या हा जो विषय आहे हे म्हणजे असं समजून घ्या की सप्टेंबर 2020 पासून, म्हणजे किती महिने झाले, 3 आणि 2 5 17 महिने हे मी पाठपुरावा करतोय. तिथले कार्यकर्ते, गावातले लोक माझ्या सोबत, तर त्यांनाही सोबत यायचंय. आम्हाला फक्त ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन फक्त एवढंच समजून घ्यायचं की तुम्ही मला पेपर दिले, तुम्ही मला माहिती दिली. सरपंच साहेब मी त्यावेळी सांगितलं होतं बंगले आहेत, पैसे दिले, काय झालं चुकीचं, पण आम्हाला हा काही राजकीय तिथे प्रदर्शन सभा बाबा काही नाही. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी जे कागद दिले आहेत, माहिती अधिकारात रबर स्टॅम्प मारून आजपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांनी एकदा पण इन्कार केलेला नाही, एकदाही इन्कार केलेला नाही. आम्हाला समजून घ्यायचं आहे की हे बाबा वास्तविकता काय आहे. आणि आता त्या बंगलोचं काय झालं हेही मला ग्रामपंचायतनी कळवलेलं आहे, त्यानंतर मी माहिती देणार. म्हणून 12.5 कोटी जनतेला समजून घ्यायचं आहे. आज बंगल्या आहे नाही तर काय झालं, कसं झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री परिवार कधी खोटं बोलूच शकत नाही. त्यांनी जानेवारी 2019 मध्ये अर्ज केला, ते कोणतरी त्यांचा कार्यकर्ता जो आज काय तिथला सरपंच तो काय बोलतो हे महत्वाचं नाही आहे. मुख्यमंत्री खोटं बोलू शकत नाही. जानेवारी 2019 मध्ये त्यांचा परिवाराने अर्ज केला होता. मे मध्ये त्यांनी पास केलं रिझोल्युशन, बिकॉज इथं चीफ मिनिस्टर नाव. ग्रामपंचायत खोटं कसं करणार. आणि 2009 पासून दरवर्षी अन्वय नाईक टॅक्स भरतायत. अन्वय नाईक खोटं बोलतात, खोटं बोलत होते, चिटिंग करत होते. महाडचे आमदार आहेत शिवसेनेचे भरत गोगावले, त्यांनी सांगितलंय की किरीट आपण असं करूया की आज सामान्य नागरिकांचा कार्यकर्ता किरीट सोमय्या सामान्य आहेत. किरीट सोमय्या ना नामदार आहेत, ना खासदार आहे, ना आमदार आहे. जर एक 12.5 कोटी जनतेचा एक नागरिक तिथे जात असेल तर 12.5 कोटी जनता महाराष्ट्राची निश्चितपणे ही अपेक्षा करणार. आम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. कोल्हापूरला तर तिथल्या नगराध्यक्षाने नगर परिषदेने प्रस्ताव पारित केला होता की या जन्मात नाही 7 जन्मात किरीट सोमय्याला येऊ देणार नाही. नंतर गेलो होतो ना, तुम्हीच होतात बरोबर मला. अमरावतीला अशाच प्रकाराने हिंदूंची मारहाण झाली, प्रतिबंध केला होता. पुण्यात 100 गुंड हात पाय तोडण्यात, भगड बघतात ना, दगड किती मोठा दगड होता, मारला ना उद्धव ठाकरेच्या माफिया सेनेच्या माणसांनी, पण देवानी वाचवलं. 12.5 कोटी जनतेचा विश्वास आणि प्रेम याच्यामुळे किरीट सोमय्या उभा आहे. परत तिथेही गेलो होतो आणि तिथेच हजारो नागरिकांनी सत्कार केला होता. आज त्यांनी अडवलं, पोलिसांनी नाही जाऊ दिलं. काय हरकत नाही, आम्ही त्यांच्या हातात, पोलिसांच्या हातात अर्ज देणार. आम्ही कुणीही दंगल करणार नाही, धडपड करणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा पालन करणार. प्रशासनाने सांगितलं याचा पुढे तुम्ही नाही जाऊ शकत, आम्ही प्रशासनाच्या हातात आमचा अर्ज देणार की बाबा तुम्ही सांगाल त्या दिवशी परत येतो. ते ज्यावेळी वेळ देणार, आपल्या माहितीसाठी सांगतो, मी 4 महिन्यापूर्वी याच्यात जायचा प्रयत्न केला होता. अचानक आजच्या दिवशी 12 वाजता प्रशासनाने ऑर्डर काढला, कोविड आहे तुम्हाला गावबंदी आहे. नव्हतं गेलो, आज जातोय. नाही आज सांगितलं परत जाऊ. मला खात्री आहे मुख्यमंत्री परिवार चुका होता, तो चुका माझाही होता. आपण काय देव थोडा होता, देव पण चूक करतो. तर चूक समजा माझी झाली असेल तर मी स्पष्टता करणार. मुख्यमंत्री परिवाराची झाली असेल तर चुका होतात. सांगा जनतेला,
मी मुख्यमंत्री असताना माझे 19 बंगलो चोरीला गेले, माझ्या पत्नीचे 19 बंगलो मी सांभाळू शकलो नाही. महाराष्ट्रातील जनता म्हणणार कोई बात नाही, आगे बढ़ो. तर आता रश्मी ठाकरेंवरील आरोपांनंतर शिवसैनिक संतप्त झालेत, पण तरी आज किरीट सोमय्या रायगड दौऱ्यावरती आहेत. किरीट सोमय्या आज कोरलई गावाला भेट देणार आहेत आणि ते 19 बंगले कुठे आहेत, त्याची वास्तविकता नेमकी काय, हे सगळं जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी सामान्यांचा प्रतिनिधी आहे आणि सामान्यांच्या मनात हा प्रश्न आहे की ठाकरे परिवाराचे हे 19 बंगले आहेत तरी कुठे, जर असतील तर ते आम्हाला बघायचं आणि जर नसतील तर ते नेमके कुठे गेले हा देखील शोध लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. वास्तव जे ते जनतेला कळावं यासाठी मी दौरा करतोय असं त्यांनी स्पष्ट केलंय. सामान्य नागरिक किरीट सोमय्या, न मैं विधायक हूं, न सांसद हूं, न नामदार हूं, न माननीय हूं. हम कोरलई गांव में जाकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवार के जो 19 बंगलों है, उन्होंने अन्वय नाइक से जमीन खरीदी, बंगले खरीदे, एग्रीमेंट किया, उसमें लिखा जनवरी 2019 में एप्लीकेशन ठाकरे परिवार ने किया कि ये 19 बंगलों मेरे नाम पर करो. मई 2019 में यही सरपंच उनकी अध्यक्षता में पंचायत की मीटिंग हुई, ये बंगले उनके नाम से किए गए. 5 करोड़ 18 लाख का वैल्यूएशन, 23,500 करोड़ का कंस्ट्रक्शन, ये ग्राम पंचायत और रश्मि ठाकरे ने अपने एप्लीकेशन में लिखा है. तो वो उन्होंने बाद में इनकम टैक्स में, प्रॉपर्टी रिटर्न में और उनके जो चुनाव एफिडेविट में नहीं लिखा था, मैंने स्पष्टता चाहिए थी. उसके पश्चात उन्होंने उसके ऊपर टैक्सेस भरा और उसके बाद में घोटाला बाहर आया. आज हम जानना चाहते हैं वो बंगलो है नहीं है, नहीं है तो क्या हुआ. जनवरी 2019 में आपने एप्लीकेशन किया था और स्पष्ट लिखा है जमीन के साथ बंगलो मेरे हो गए. शिवसेना का वहां पर सरपंच है, उसने कहा मैंने बंगलो देखे हैं, पंचायत ने रिजोल्यूशन पास किया. तो वो बंगलो का टैक्सेस आप 2000. किरीट सोमय्या जे आहेत ते आज कार्लई गावामध्ये जाणार आहेत, पण किरीट सोमय्या हे ड्रामेबाज असून ते दिशाभूल करतायत. तर आम्हाला कुठलाही माफीनाम्याच्या संदर्भात पत्र आलं नाही असं स्पष्टीकरण कार्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिलंय. त्यांनी कुठलंही पत्र आपल्याकडे दिलेलं नाही. पण पहिली गोष्ट म्हणजे ते पत्र कशासाठी देतील, काय त्याने चुकीचं केलेली आहे का, माफीनामा कशासाठी ते देतील. त्याने कुठलीही चूक केलेली नाही. जमीन घेणं का चूक आहे का, मला सांगा. जर चूक केलेली असेल तर ते माफीनामा देतील ना, पण चूक केलेली नाही. काय ग्रामपंचायतीने त्यांनी जागा घेतलेली, आम्ही त्यांच्या घरी नावावर केलेली आहेत, त्यांना माफीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खोटं बोलतात ते, दिशाभूल करण्यासाठी, फक्त चॅनलला भंपगिरी करण्यासाठी ते फक्त चॅनलला येतात, ड्रामाबाजी करण्यासाठी ते चॅनलवर येतात. ते जर या ठिकाणी येऊन पुन्हा जर उन्माद करत असतील तर ते एक तर जावई आहेत आमच्या अलिबागचे, जावईला परत पाठवणं अलिबागला नक्की येतं. त्याने त्याचा सन्मान करून त्याने थांबावं असं आमची विनंती आहे. खोटे आरोप करू नये. जे आहे कागदोपत्री त्यांनी सिद्ध आम्ही प्रत्यक्ष दाखवलेलं आहे आणि सरपंचाने आमच्या पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे. 19 बंगले नाही आहेत आणि काही नाही आहे, पण जे काय त्याला प्रसिद्धी माध्यम मिळवायची सवय झालेली आहे किरीट सोमय्यांना, ते आता बघू. परवा संजय राऊतांनी त्याचे काय बऱ्यापैकी उतरवलेलं आहे आणि त्याच्यामधून जर काय त्याची अजून नाही नशा उतरली प्रसिद्धी माध्यमाची, तर मग रायगडचे शिवसैनिक काय गप्प बसणार नाहीत. रायगड स्टाईलने त्याला उत्तर देऊ आम्ही. पहिले तर 3 आमदार आहोत आणि आमचे सगळे शिवसैनिक आहेत, त्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही. जर उद्धव साहेबांबद्दल नाहक काही जर त्यांनी बदनामी करायचा प्रयत्न केला तर बाकी शिवसैनिक गप्प बसणार नाही आहे. आतापर्यंत आम्ही काही गोष्टी पाहत होतो, ऐकत होतो, पण ज्या वेळेला आता वस्तुस्थिती आमच्या डोळ्यासमोर दिसते की हा नाहक बदनामीच्याच पाठीमागे लागला आहे, तर बाकी मग शिवसैनिक गप्प बसणार नाही आहे, हे आम्ही आज तुम्हाला सांगू. याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. तुषार, आता एकूणच हे होणारे आरोप प्रत्यारोप म्हणजे सुरुवात आम्ही केली, शेवट आम्ही करणार, असं काहीच म्हणायचं का? हो, अर्थात आपण जर पाहिलं असेल तर आता ही लढाई, आपल्याला रस्त्यावरची लढाई आता सुरू होताना पाहायला मिळणार आहे. कारण की यापूर्वी किरीट सोमय्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करत होते. मात्र आता त्या पत्रकार परिषदेनंतर आता आपल्याला
स्वतः किरीट सोमय्या स्पॉट व्हिजिटिंग करताना पाहायला मिळणार आहे. मात्र ही स्पॉट व्हिजिटिंग करत असताना त्या ठिकाणी मात्र त्यांना शिवसेनेचा विरोध देखील होणार आहे. यापूर्वीचा जर किरीट सोमय्यांच्या दौऱ्यांचा इतिहास पाहिला तर कोल्हापूरचा दौरा असेल, अमरावतीचा दौरा असेल किंवा पुण्याचा दौरा असेल, त्या तिन्ही दौऱ्यांमध्ये आपल्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होतं. आणि आज ते अलिबागला जाणार आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराची जी संपत्ती आहे ती त्यांनी पेपरच्या माध्यमातून दाखवलेली आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी कोणतेही 19 बंगले नसल्याचं त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. ते आता 19 बंगले तिथे आहेत की नाही आहेत या संदर्भात आता ते पुन्हा पाहणी करणार. मात्र त्यांनी आता सकाळी माध्यमांशी बोलत असताना एक स्पष्ट केलेलं आहे की मी पोलीस प्रशासनाला कोणताही विरोध करणार नाहीये. जर कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होत असेल आणि मला पोलीस प्रशासनाने सांगितलं की तुम्ही या पुढे जायचं नाही तर मी पुढे जाणार नाहीये. मात्र मला पोलिसांनी सहकार्य करावं, त्या ठिकाणी मी शांततेमध्ये जाऊन पाहणी करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. कारण की पुण्यामध्ये जेव्हा किरीट सोमय्या यांनी जो कोविड सेंटरचा घोटाळा बाहेर काढला होता आणि किरीट सोमय्या आपल्याला पाहणी करताना पाहायला मिळत होते, त्या ठिकाणी किरीट सोमय्यांच्या अंगावरती काही शिवसैनिक देखील धावून गेले होते आणि यामुळे पुण्यामध्ये काही वेळ आपल्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. हाच प्रश्नचिन्ह या ठिकाणी अलिबागला जात असताना कुठेही निर्माण होऊ नये याची संपूर्ण खबरदारी आपल्याला स्वतः किरीट सोमय्या घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की शिवसेनेचा विरोध आणि त्या विरोधाला किरीट सोमय्या नेमके कशा प्रकारे प्रत्युत्तर देत आहेत. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. आता बघूयात किरीट सोमय्या जे आहेत ते कार्लाई गावाच्या दिशेने निघालेले आहेत. रायगडचा त्यांचा दौरा आहे. सुरुवातीला ते काही कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर कार्लाई गावामध्ये जसा ते आरोप करत आहेत 19 बंगल्यांच्या संदर्भातला आणि ज्यावरती कार्लाई गावच्या सरपंचांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे की हो जमीन कुणी घेऊ शकतो आणि जमीन घेण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. त्यांनी काय चूक केली आणि त्यांनी का माफीनामा द्यावा. किरीट सोमय्या हे कॅमेरासमोर ड्रामा करतायत असं कार्लाई गावच्या सरपंचांपासून आमदारांनी म्हटलेलं आहे. तर आता बघूयात तिथं जाऊन कार्लाई गावात शिवसैनिक त्यांच्या दौऱ्याला विरोध करतायत का आणि आता पोलीस त्यांना सहकार्य करत त्या जागेची पाहणी करू देत आहेत का. स्वतः किरीट सोमय्या यांनी मला पोलिसांनी सहकार्य करावं अशी मागणी केलेली आहे. पण जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मग मी तिथून मागे फिरेन असं देखील किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलंय.